बरं वाटतं, पण आपल्याला आपलं वेगळं नाहीये. म्हणजे हा इथे इंटरव्ह्यू आपण का घ्यायचा, तर मनातल्या मनात मी स्वतःला सांगितलं होतं, की त्या निमित्ताने काही संगत गुण लागला प्रामाणिकपणाचा, चांगुलपणाचा. आणि खूप बरं वाटतं, की तुम्ही खूप मोकळी उत्तर देताय. गंभीर प्रश्न आहे, की एक तर तुमच्यासारख्या अधिकाऱ्यामुळे ही एम-पी-एस-सीची क्रेज, यू-पी-एस-सीची वाढली खूप. भरमसाठ पोरं ते करायला लागलेत. पण तो एक मोठा धोका असतो. म्हणजे सरांच्या बाबतीत सर मेन्सला 2दा ती क्रॅक करता आली नाही त्यांना, पहिले 2 प्रयत्नात. बी-एला राज्यशास्त्रात टॉपर असून एम-एला बी+ हुकलं होतं मला वाटतं. तुम्ही बराच माझ्यावरती अभ्यास केलेला दिसतोय. हे आपल्याला सांगितलं पाहिजे ना एकमेकांना. म्हणजे आपल्या जरा मॉरल आणि हे होऊ नये. त्यांनी माघार घेतली नाही, कष्ट केले, अभ्यास केला आणि हे क्रॅक करून दाखवलं. पण आपल्याकडे मोटिवेशनल स्पीकर म्हणजे कचरा झालेला आहे. ते यशस्वी व्हा असं सतत सांगत राहतात. पण अपयश कसं पचवायचं हे तुमच्याकडून, की कारण तुम्ही ते बघितलेला आहे तो काळ. आपल्या पोरांना विश्वास दाखवला पाहिजे ना. मी आय थिंक आय थिंक गेल्या आठवड्याभरामध्येच अमरावती या कार्यक्रमात गेलो होतो आणि तिथं बोलता बोलता मी हे बोललो होतो की फक्त यशाकडे बघू नका. यश प्राप्त झाल्याच्या त्याच्या पाठीमागे जे अपयश आहे लपलेलं त्याच्याकडेही बघा. त्याच्याकडे बघण्याची गरज असते. ते यासाठी असते कारण यश कुणाला पहिल्या अटेम्प्टमध्ये किंवा पहिल्या वेळेस किंवा सहज भेटत असेल, त्याच्या प्रयत्नामुळे असेल, इंटेलिजन्समुळे असेल, अनेक कारणं असतात त्याला यश भेटण्याला किंवा अपयश येण्याला सुद्धा अनेक कारणं असतात. तर जो यशस्वी होतो त्याच्या पाठीमागं अपयश किंवा त्याच्या पाठीमागचे प्रयत्न हे जर बघितलं तर आपल्याला कळेल की प्रत्येक जणाला कुठं ना कुठं स्ट्रगल करावं लागलेलं आहे. आता अगदी केक वॉक कुणाला म्हणजे खूप रेअरली होतं की केक वॉक भेटत नाही. माझ्या बाबतीत तशा बाबतीत झालं. मी जसं सांगितलं की बी-ए झाल्यानंतर मी यू-पी-एस-सी कारण बी-ए 96ला झालं, 97, 98, 97ला अटेम्प्ट दिला, 98ला दिला, 99ला दिला. 99च्या परीक्षेमध्ये इंटरव्ह्यूपर्यंत गेलो, पण फायनल सिलेक्शन नाही झालं. हा इतिहास. त्याच्या पाठीमागं ज्यावेळेस मी एम-ए केलं स्टार्टिंगला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून आणि प्रिलिम्स आमची मेमध्ये असायची, यू-पी-एस-सीची प्रिलिम्स आणि एम-एची परीक्षा ही एप्रिल-मेमध्येच असायची. पण मी द्यायचो ते. प्रिलिम्स जर मे सर्वसाधारणपणे 15 मे, 21 मे, 30 मे ह्या शक्यतो सेकंड हाफ ऑफ मेमध्ये असायची आणि एम-एची परीक्षा सर्वसाधारणपणे एप्रिलचा शेवटचा पार्ट आणि मेचा पहिला पार्ट याच्यामध्ये असायची. मी ते द्यायचो. एम-ए सेकंड इयर 98ला झालं आणि जूनमध्ये रिझल्ट आला आणि त्याच्यात काहीतरी 52 का 53 का 54% असे मार्क पडले आणि आय वॉज शॉक्ड. कसं काय शक्य आहे की आपण एवढं चांगला अभ्यास केलेला आहे. बी-एला मी टॉपर होतो विद्यापीठामध्ये हायेस्ट मार्क भेटले म्हणून आणि मग बघितलं तर माझे एक लेक्चर होते तर मग तुम्ही रिव्ह्यू मार्क्स रिव्हेरिफिकेशन पेपर रिव्हेरिफिकेशन टाका. म्हणलं एक वेळेस व्हेरीफाय करून त्याच्यात असे कमी पडलेत, रिव्हेरिफिकेशन होणार काय त्याच्यामध्ये? मग ते टाक, मी सांगतोय म्हणून टाक. म्हणून तो अर्ज भरून दिला आणि ऑफकोर्स माझी यू-पी-एस-सीची तयारी चालू होती, मी ती करत बसलो आणि ते काहीतरी 2-4 महिन्यांनी त्याचा रिझल्ट आला, काहीतरी ते 54 का 53% 56 का 57% झाले. म्हणजे तो बी+ तिथं झाला असा. आता त्यावेळेस तो का झाला? तर माझा थोडा फोकस नव्हता, पण तेवढे मार्क कमी पडायला असं मला वाटलं. आता योग्य-अयोग्य हा पुढचा भाग. आणि त्याच काळामध्ये यू-पी-एस-सी 97ला ज्यावेळेस मी प्रिलिम झालो, त्यावेळेस मेन्स दिली होती. मेन्स मी झालो नाही. त्यावेळेस 865 मार्क माझ्या पहिल्या अटेम्प्टला मेन्सला होते मला. आत्ता त्या 865ला डेफिनेटली इंटरव्ह्यूला कॉल येतो. कारण त्यावेळेस जागा कमी होत्या, भयंकर जागा कमी होत्या. टोटल 250-300 आय-ए-एसच्या काहीतरी 20-25 अशा जागा होत्या. परत 98चा अटेम्प्ट दिला, त्याला काहीतरी 970च्या आसपास मेन्सला मार्क्स आले. म्हणजे प्रत्येक विषयात वाढत गेले, पण जेवढं पाहिजे होतं त्याप्रमाणे काही झालेलं नाही. 99ला परत अटेम्प्ट दिला आणि इंटरव्ह्यूचा कॉल आला. मेन्स पास झालो. इंटरव्ह्यू झाला आय थिंक एप्रिलमध्ये आणि मेमध्ये त्यावेळेस हे ना आत्ताही यू-पी-एस-सीची परीक्षा पुढची प्रिलिम्सच्या अगोदर फायनल रिझल्ट लागतो.
म्हणजे अगोदरच्या वर्षीच 2004ची परीक्षा मी दिली आहे. तर 2005ची ज्यावेळेस प्रिलिम्स होते, तर त्याच्या अगोदर फायनल रिझल्ट लागत असतो. आणि जनरली त्याच्यामध्ये 8, 10, 15 दिवसाचाच गॅप असतो. प्रिलिम म्हणजे फायनल रिझल्ट लागणे आणि तुमचा प्रिलिम्स असणे. फायनल रिझल्ट आला, माझं काही सिलेक्शन झालं नाही. आणि सिलेक्शन नाही झालं तर मग आय वॉज डाऊन. आता तिसरा अटेम्प्ट गेला आहे. इंटरव्ह्यूपर्यंत गेलो आहे. इंटरव्ह्यूपर्यंतच गेल्यानंतरही आपलं सिलेक्शन झालं नाही आहे. आणि त्या मोमेंटला म्हणजे ज्यावेळेस रिझल्ट लागला होता त्या मोमेंटला हे माहीत नव्हते की मार्क कुठं कमी पडलेत, इंटरव्ह्यूला कमी पडलेत का मेन्समध्ये पडलेत, कारण इंटरव्ह्यू आणि मेन्स हे म्हणून सिलेक्शन होतं.